अकोला शहरातील विजयनगर परिसरात एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली। या आगीत घरातील काही साहित्याचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती रामदासपेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे यांनी दिली आहे। अकोला शहरातील विजयनगर परिसरात आज एका घराला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। प्राथमिक माहितीनुसार घरातील विद्युत यंत्रणेत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली, तसेच संबंधित यंत्रणांनाही घटनेची माहिती देण्यात आली। आग वाढण्यापूर्वीच नियंत्रणात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। या आगीत घरातील काही साहित्याचे सौम्य नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। दरम्यान रामदासपेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे यांनी घटनेची पुष्टी करत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सांगितले, तसेच घटनेबाबत आवश्यक ती चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। आज रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विजयनगर या ठिकाणी संतोष पारेचं घर आहे। घरी कोणी राहत नाही, झोपडीवरचं घर आहे। त्या ठिकाणी 5:45च्या दरम्यान आग लागली होती। त्वरित आमचे जे बीट मार्शल आहे त्यांनी कंट्रोलला कॉल करून अग्निशामक दलाला बोलावलं आणि इलेक्ट्रिसिटीवाल्यांना बोलावलं। त्यांनी वेळेवर येऊन ती इलेक्ट्रिसिटी कट केली आणि आग विझवली आहे। प्राथमिकदृष्ट्या इलेक्ट्रिसिटीवाल्यांची माझी चर्चा झाली, त्यांनी सांगितलं की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। तसे ते सदृश्य पुरावे दिसून येत आहेत। सध्या आग कंट्रोलमध्ये आहे आणि घटनास्थळी शांतता आहे। काही जीवितहानी नाही, घरी कोणीच नव्हतं आणि घरात सामान्य काही नाही आहे, त्याच्यामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी कमी आहे।